दिला। ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान उपनगरीय रेल्वे गाडीमधून काही प्रवासी रेल्वे मार्गावर पडल्याची घटना आज सकाळी 9:30च्या दरम्यान घडली। यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 प्रवासी जखमी झाले आहेत। मृतांमध्ये एका रेल्वे पोलिसाचा समावेश आहे। कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये फुटबोर्डवरून प्रवास करणारे लोक आणि उलट्या दिशेनं CSMTकडे जाणाऱ्या लोकलमधील लोक बाहेर लटकत असताना एकमेकांवरती आदळले आणि पडले अशी घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वेनं व्यक्त केला आहे। कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गार्डनं ही घटना कळवली। त्यानंतर या जखमी लोकांना उपचारासाठी तातडीनं कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं। गंभीर जखमी 2 प्रवाशांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे आणि अन्य 7 जण धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। यावेळी त्यांनी मृतांच्या वारसाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर केली। जखमींना देखील परिस्थिती पाहून मदत देण्यात येईल आणि सगळे उपचार सरकारच्या खर्चातून केले जाईल असं ते म्हणाले। राज्य सरकार की तरफ से पूरा इलाज इनका हो रहा है। माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे भी यहाँ पे भेजा है। मैं बाहर गाँव था, मैं तुरंत यहाँ पे आया और जो एक्सपायर हो गए थे 4 लोग हैं जो इस हादसे में एक्सपायर हुए हैं, मृत हुए हैं। उनको 5-5 लाख रुपए मुआवजा दिया जाएगा उनके परिवारजनों को, और जो इंजर्ड है उनका सारा खर्चा राज्य सरकार करेगी। और भी कुछ हायर सेंटर में भेजना है, जैसे हमने जुपिटर में पेशेंट भेजा और कहीं भेजना है तो उनको भी जो खर्चा आएगा वो राज्य सरकार करेगी। रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय झालं ते समोर येईल। या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली। तहकीकात के बाद में ही अपने को ये पता चलेगा और जो यात्री हैं उनसे भी ये पूछताछ की जा रही है कि क्या हुआ था। अगर जैसे ही घटना की डिटेल्स अपने को मिलेंगे फिर अपन बाकी की डिटेल्स दे पाएंगे। ये अब संभावनाएं इस सभी एंगल से उसमें जो तहकीकात है वो की जा रही है। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। दिवा ते CSMT जलद लोकल सुरू करावी आणि 5वी आणि 6वी मार्गिका CSMT पर्यंत लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी त्यांनी केली।